जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर हा मतदारसंघ केवळ जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी लक्षवेधी राहिलेला आहे। या ठिकाणी भाजपकडनं गेल्या 6 वेळेस मंत्री गिरीश महाजन हे विजयी झालेले आहे। पुन्हा एकदा 7व्यांदा ते आपली उमेदवारी करत आहे। या मागील निवडणुकांचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादीचे संजय गरुड यांचा त्यांनी 35,000 पराभव केलेला होता। संजय गरुड यांना 79,700 मतं मिळाली होती, तर मंत्री गिरीश महाजन यांना 1,14,700 इतकी मतं मिळालेली होती। यावेळेचं चित्र मात्र काहीसं वेगळं आपल्याला बघायला मिळत आहे। जे पारंपरिक त्यांचे विरोधक होते संजय गरुड हे आता भाजपमध्ये जाऊन मिळालेले आहे, तर 35 वर्ष भाजपशी एकनिष्ठ राहिलेले दिलीप खोडपे मात्र आज राष्ट्रवादीकडनं गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या निवडणुकीमध्ये आपला विजय होईल असा दोघी पक्षांनी दावा केलेला आहे, मात्र जनता कोणाला साथ देते खरं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ असलेल्या साकोली विधानसभेसाठी 22 उमेदवारांनी नामांकन दाखल केलं। 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतील हे त्यावेळेस निश्चित होईल। मात्र सध्या तरी तिहेरी लढत साकोलीमध्ये होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, भाजपकडनं अविनाश ब्राह्मणकर, तर भाजपचे बंडखोर डॉक्टर सोमदत्त करंजेकर या तिघांमध्ये खऱ्या अर्थाने फाईट होईल आणि असं चित्र इथे सध्या बघायला मिळत आहे। हाय व्होल्टेज निवडणूक या विधानसभा मतदारसंघात होणार आहे। मागील निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार परिणय फुके यांचा थोड्या मताने पराभव केलेला होता आणि त्यामुळे कदाचित भाजपने इथे आपला उमेदवार बदललेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आयात करण्यात आलेल्या अविनाश ब्राह्मणकर यांना इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर एकंदरीतच 4 नोव्हेंबर नंतर या साकोली विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल। मी आहे सध्या यवतमाळमधल्या दारवा दिग्रस मतदारसंघामध्ये। या मतदारसंघाकडे जर पाहिलं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर शिंदे गटाचे संजय राठोड यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना महाविकास आघाडीकडून उतरवण्यात आले आहेत। माणिकराव ठाकरे रीतीमध्ये संजय राठोड यांनी पराभूत केलं होतं। सलग 20 वर्ष माणिकराव ठाकरे यांनी त्या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं, तर त्यानंतर संजय राठोड यांनी हा गड राखला होता। आता पुन्हा 2004 नंतर या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि शिंदे गटाचे संजय राठोड यांच्यात ही लढत होणार आहे आणि या संपूर्ण लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे। आणि या मतदारसंघाचा जर विचार केला तर जवळपास 2.5 ते 2.25 लाख मतदार या ठिकाणी आहेत। बंजारा बहुल भाग हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे ही मतदारां जे आहेत कोणाच्या बाजूने ही मते पडतात त्या बाजूचं उमेदवाराचं हे पारडं जड राहणार आहे आणि म्हणूनच आता येत्या 20 नोव्हेंबर रोजी या मोठ्या लढतीमध्ये या ठिकाणी कोण विजयी होणार हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे बडनेरा विधानसभाचे विद्यमान आमदार रवी राणा हे 3 वेळा इथून निवडून आलेले आहे। यावेळी त्यांनी 4थ्यांदा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महायुतीचे अधिकृत उमेदवार रवी राणा आहे, परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील खराटे हे उबाटा गटाच्या रिंगणात उतरले, परंतु बंडखोरी असल्यामुळे शिवसेनेच्या नेत्या प्रीती बंड ह्या सुद्धा रिंगणात उतरले। तर महायुतीमध्ये सुद्धा बंडखोरी आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे नेते तुषार भारती हे सुद्धा रवी राणाच्या विरोधात रिंगणात उतरलेले, त्यामुळे बडनेरामध्ये चौरंगी लढत यावेळी आपल्याला पाहायला मिळेल। अपक्षांची खूप मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल झालेली आहे, त्यामुळे मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात यावेळी पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अपक्ष उमेदवार नितीन कदम हे सुद्धा यावेळी रिंगणात उतरलेले आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मागील 15 वर्षांपासून आमदार रवी राणा बडनेराचं नेतृत्व करणार आणि यावेळेस माझ्या लाडक्या बहीण मला निवडून देतील असा दावा आमदार रवी राणांनी केला आहे। या मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होताना पाहायला मिळते। सध्या विद्यमान आमदार राहिलेले अपक्ष म्हणून लढलेले महेश बालदी यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महेश बालदी आता भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। मात्र याच मतदारसंघातून महेश बालदी यांना प्रतिस्पर्धी ठरलेले आणि मागच्या इलेक्शनमध्ये महेश बालदी यांनी पराभूत केलेले मनोहर भोईर सुद्धा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र या दोघांच्या लढतीत आता शेतकरी कामगार पक्षाचे
प्रीतम म्हात्रे देखील या रणांगणात उतरलेत. प्रीतम म्हात्रे एक युवा चेहरा म्हणून या मतदारसंघात वावरत आहेत. त्यामुळं या तिहेरी लढतीत उरण मतदारसंघातनं यंदाची विधानसभा कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. या मतदारसंघातला जर आपण आढावा घेतला तर हा उरण जो मतदारसंघ आहे तो जवळजवळ पनवेल शहराला लागून असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळं पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून पद भूषवलेले प्रीतम म्हात्रे यंदा उरण मतदारसंघातनं लढत आहेत. त्यामुळं महेश बालदी आणि मनोहर भोईर यांच्या लढतीमध्ये प्रीतम म्हात्रे यांनी एंट्री मारल्यामुळं आता सध्या यंदाची उरण विधानसभा आहे ती कोण जिंकेल हे पाहणं आता औत्सुक्याचं राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल असा विधानसभा क्षेत्र आहे. तसेच देवरी आणि सालेकसा हे दोन तालुके नक्षल प्रभावित तालुके म्हणून ओळखले जातात. या आमगाव देवरी विधानसभेमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार सहसराम कोरोटे यांची तिकीट कापत राजकारणामध्ये नवखे असलेले राजकुमार पुराम यांना काँग्रेसने तिकीट दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने माजी आमदार संजय पुराम यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे आमगाव देवरी विधानसभामध्ये पुराम विरुद्ध पुराम अशीच लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पुराम हे राजकारणामध्ये जरी नवखे असले तरी ते त्यांच्या अगोदर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यामुळे लोकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे संजय पुराम वर्सेस राजकुमार पुराम या दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने विकासाचे मुद्दे रखडलेले आहेत. जत विधानसभा मतदारसंघातील लढतीचं देखील चित्र स्पष्ट झालंय. काँग्रेसकडून विक्रम सावंत तर भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे विक्रम सावंत आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये थेट लढत होत असताना भाजपमधून या ठिकाणी जत विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी होताना दिसून येते. जतमधील भाजपचे नेते तमनगोंडा रवी पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपमधून उमेदवारी न भेटल्याने बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. जतमध्ये सुरुवातीपासूनच स्थानिक भूमिपुत्राला या ठिकाणी उमेदवारी द्या, बाहेरचा उमेदवार नको अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रचार सुरू होता आणि त्यातूनच शेवटी पडळकर यांनाच उमेदवारी भेटल्यामुळं स्थानिकांनी या ठिकाणी तमनगोंडा रवी पाटील यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे सध्या तरी या उमेदवारीचा भाजप समोर चिंतेचं आव्हान आहे. मात्र ही बंडखोरी कायम राहणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी सरळ लढत पाहायला मिळते. ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार कैलास पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्यात आलंय, तर शिंदे गटाकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. उमेदवार ठरले असले तरी खरी डोकेदुखी आहे ती म्हणजे अपक्ष उमेदवाराकडून. महायुतीकडून शिंदे गटाच्या 3 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे, तर महाविकास आघाडीकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू मकरंद राजे निंबाळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे आता महाविकास आघाडी असो की महायुती या बंडखोरांचं आव्हान कसं शमवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.